यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे। सरकारच्या 100 दिवसांच्या कामांचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि अदिती तटकरेंचा महिला आणि बालविकास विभाग हा सर्वोत्तम ठरवण्यात आलाय। अदिती तटकरेंच्या खात्याला 80% गुण मिळाले आणि त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला 77.95% म्हणजे खरं तर 0.5%नीच माफ करा 77.95% गुणांसह द्वितीय आलेला आहे। त्यानंतर माणिकराव कोकाटेंच्या कृषी विभागाला 66.15% गुण मिळालेत आणि तो तिसऱ्या क्रमांकावरती आहे। तर चौथ्या क्रमांकावरती ग्रामविकास विभाग आहे आणि परिवहन आणि बंदर विभाग हा 5व्या स्थानी असल्याचं कळतंय। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्याला या संपूर्ण संदर्भामध्ये आणखीन अपडेट देतील। अभिषेक, या 100 दिवसांच्या निकालाबद्दल अधिक सांगा। नक्कीच आपण जर का यामध्ये पाहायचं तर आज हा निकाल जाहीर होईल अशा प्रकारे आपल्याला मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलेलं होतं आणि सध्या जर पाहायचं तर 5 विभागांची उत्तम कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आहे। एकूण महिला व बालविकास विभाग जो आहे तो सध्याला आपल्याला पाहायला मिळतोय, त्याला पहिला क्रमांक आहे। भाजपकडे असलेला सार्वजनिक बांधकाम विभाग याला दुसरा क्रमांक दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच यामध्ये जर का पाहायचं तर साधारणपणे 3 आपल्याला विभाग हे कडे असल्याचं पाहायला मिळत आहे, जे पहिला 5 मध्ये दिसत आहेत। सोबतच महिला व बालविकास आणि कृषी विभाग हे दोन्ही विभाग हे राष्ट्रवादीकडे आपल्याला दिसत आहेत, जे टॉप